नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। अतिशय मोठी न्यूज आहे मित्रांनो। जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आहे मित्रांनो। त्यांना 10,000 रुपये अनुदान येत्या 4 दिवसात त्यांच्या खात्यात येणार आहे मित्रांनो। मागच्या 2023ला अतिशय नुकसान झालेलं होतं मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली होती की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना अनुदान दिलेले जाईल, पण ते पैसे अकाउंटला आलेले नव्हते मित्रांनो। तर आता धनंजय मुंडे यांनी याची अधिकृत घोषणा केलेली आहे मित्रांनो की लवकरच 4 दिवसात याचे पैसे आपल्या अकाउंटला येणार आहेत मित्रांनो। अतिशय मोठी न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी, जे दुष्काळी पट्टा होता आणि ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी खूप। 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी ही माहिती दिली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय हा कृषी विभागानं निर्गमित केलाय। शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाणार आहे। गेल्या वर्षी आर्थिक नुकसान सहन करावं लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय एक गुड न्यूज आहे मित्रांनो का त्यांच्या खात्यात लवकरच आता 4 दिवसात पैसे येणार आहेत। जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी होते त्यांचं नुकसान झालेलं होतं, त्यांना पैसे मिळाले नव्हते, त्यांनी आपले अकाउंट चेक करत राहा मित्रांनो। 4 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येतील। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो। सर्व व्हिडिओ आपण अपडेट टाकत असतो आपल्या चॅनलवर। धन्यवाद मित्रांनो।